Good morning, good afternoon, or very good evening to all the students who are watching this video. Students, welcome in the English Grammar series by My Online English Class. In this video, that is lesson number 5, we are going to discuss about articles, which is a very important topic in grammar. Given articles in sentences, वाक्यांमध्ये योग्य ठिकाणी योग्य आर्टिकल वापरणं हे आपण शिकणार आहोत. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे हाऊ टू अवॉइड मिस्टेक्स व्हाईल युजिंग आर्टिकल्स. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आपण ज्या वेळेला बोलतो किंवा परीक्षेमध्ये उत्तर लिहितो किंवा पॅसेजेस लिहितो किंवा आपण निबंध लिहितो त्यावेळेला आपल्याला आर्टिकल्स वापरावे लागतात. आणि योग्य आर्टिकल वापरलं नाही तर आपले मार्क्स सुद्धा जातात. आणि इंग्रजी बोलायच्या ज्या वेळेला आपण प्रयत्न करतो त्यावेळेला जर योग्य आर्टिकल तुम्ही वापरलं नाही तर आपलं इम्प्रेशन रॉंग होतं किंवा चुकीचं होतं. म्हणून आपल्याला जर चांगल्या प्रकारे बोलायचं असेल आणि चांगल्या प्रकारे लिहायचं असेल तर आपल्याला आर्टिकल्स हा भाग येणं अतिशय महत्वाचं आहे. आर्टिकल्स म्हणजे नेमकं काय आपण बघूया आणि त्याचे टाइप्स बघूया. द वर्ड्स ए ऑर एन अँड द आर कॉल्ड आर्टिकल्स. ए, एन आणि द हे 3 आर्टिकल्स आहेत. हे 3 आर्टिकल्स 2 प्रकारांमध्ये मोडतात. ते प्रकार आपण नंतर पाहणार आहोत. आर्टिकल्स ऑलवेज कम बिफोर नाउन्स. नाउन्स या पाठावरती या घटकावरती आपण स्वतंत्र आपला पाठ आहे, व्हिडिओ आहे, तो आपण अगोदरच दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही तो पाहिलाच असेल आणि त्यामुळं नाउन्सचे प्रकार तुम्हाला माहित असतील. सो आर्टिकल्स ऑलवेज कम बिफोर नाउन्स. नेक्स्ट, आर्टिकल्स आर ऑफ 2 टाइप्स. आर्टिकल्सचे प्रमुख 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार द इनडिफायनाइट आर्टिकल. इनडिफायनाइट आर्टिकल मध्ये ए और एन येतं अँड द डिफायनाइट आर्टिकल इज द. आता आपण बघणार आहोत याला इनडिफायनाइट का म्हणतात, याला किंवा डिफायनाइट का म्हणतात आणि त्याचा वापर प्रत्यक्ष वाक्यांमध्ये कशा प्रकारे करायचा. पहिल्यांदा आपण पहिला प्रकार पाहणार आहोत द इनडिफायनाइट आर्टिकल्स. ए और एन is called the indefinite article because a or an usually leaves the person or thing spoken of indefinite. आता indefinite या शब्दाचा जर आपल्याला अर्थ कळाला तर याला indefinite article का म्हणतात हे सुद्धा आपल्याला कळेल. indefinite या शब्दाचा अर्थ आहे not particular or general, म्हणजे एक विशिष्ट असं नाही किंवा सामान्य. सर्वसामान्य नाउन्स साठी आपण इंडेफिनाइट आर्टिकल्स वापरतो की जे ए और एन. वाक्य बघूया म्हणजे आपल्याला अधिक प्रकारे चांगल्या प्रकारे समजेल. देर इज अ बॉय. आता इथे अ वापरलाय. देर इज अ बॉय. आता बॉय आपण जर पाहिलं दिस इज अ कॉमन नाउन. तुम्ही नाउन ह्या पाठामध्ये किंवा व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, समजलं असेल तुम्हाला की बॉय हे काय आहे, कॉमन नाउन आहे. कोणता बॉय, एनी बॉय, कोणताही मुलगा असू शकतो. सो दिस अ इज युज्ड फॉर एनी बॉय. कोणताही विशिष्ट डिफायनाइट किंवा पर्टिक्युलर बॉय नाही, म्हणून इथे अ वापरलाय. देर वॉज अन अम्ब्रेला. आता या ठिकाणी अन वापरलाय. का वापरलाय हे आपण नंतर पाहणार आहोत की इथे यू आहे, वावल आहे आणि म्हणून त्याचा उच्चार पण वावल साऊंडने होत आहे. अम्ब्रेला अ, म्हणून इथे अन वापरलाय. ते पुढे आपण पाहणारच आहोत. पण अम्ब्रेला, कुठली अम्ब्रेला, एनी अम्ब्रेला, ब्ल्यू, ब्लॅक, रेड, ग्रीन, माय, युआर, कोणत्याही अम्ब्रेला बद्दल सर्वसामान्य विधान या ठिकाणी केलेलं आहे, म्हणून या ठिकाणी अन वापरला. तर एक गोष्ट डोक्यात पक्की ठेवायची की इनडेफिनाइट आर्टिकल्स कधी वापरायचे, ए आणि अन कधी वापरायचे, ज्या वेळेला एका पर्टिक्युलर किंवा विशिष्ट व्यक्तीबद्दल वस्तूबद्दल आपण बोलत नाही आहोत त्यावेळेला ए आणि अन वापरायचे आणि म्हणूनच त्यांना इनडेफिनाइट आर्टिकल्स असं. आता कुठे वापरायचे इंडेफिनाइट आर्टिकल्स हे आपण बघूया. पहिल्यांदा ए और एन इज द इंडेफिनाइट आर्टिकल दॅट वी हॅव सीन. सेकंड, द इंडेफिनाइट आर्टिकल इज युज्ड बिफोर सिंग्युलर काउंटेबल नाउन्स. पहा, हे ग्रामरमध्ये अनेक घटक हे एकमेकांशी रिलेटेड असतात. म्हणजे जोपर्यंत आपण एखाद्या घटकाचा चांगला अभ्यास करत नाही तो पुढचा घटक सुद्धा आपल्याला समजत नाही, जसं गणितामध्ये असतं तसं. आता या ठिकाणी नाउन्स याचा प्रकार आलाय सिंग्युलर काउंटेबल नाउन्स. म्हणजे आपल्याला नाउनचा जो व्हिडिओ आहे तो आपण बघितला पाहिजे व्यवस्थित, म्हणजे आपल्याला हे प्रकार कळतील. आणि मग कोणता दिलेलं नाउन हे कोणतं आहे, सिंग्युलर आहे
की प्लुरल आहे की काउंटेबल आहे की अनकाउंटेबल आहे हे आपल्याला कळेल. सो वी आर टॉकिंग अबाउट इंडेफिनाइट आर्टिकल हिअर. तर इंडेफिनाइट आर्टिकल हे नेहमीच सिंग्युलर काउंटेबल नाउनच्या अगोदर वापरलं जातं. The choice between A and an is determined by sound. A वापरायचा की an वापरायचा ते कशावरून ठरतं? साऊंड वरून ठरतं. शब्दामध्ये जो पहिला साऊंड वापरला जातो त्याच्यावरून ठरतं. आता आपण ए कधी वापरायचा आणि अँड कधी वापरायचा हे वेगवेगळं बघूया, म्हणजे आपल्याला ह्या कन्सेप्ट चांगल्या प्रकारे क्लिअर होतील. पहिल्यांदा आपण बघूया आर्टिकल ए इज युज्ड व्हेन ए इज युज्ड, लेट अस सी, बिफोर अ वर्ड बिगिनिंग विथ अ कॉन्सोनंट साऊंड. आपल्याला माहित आहे ए ई आय ओ यू हे काय आहे? सगळे वावल्स आहेत. मग याच्या व्यतिरिक्त जे अल्फाबेट्स आहेत, फॉर एक्झाम्पल बी असेल, सी असेल, टी असेल, एस असेल, दीज ऑल आर कॉन्सोनंट्स. ठीक आहे, पण आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे? हा शब्द फार महत्वाचा आहे, कॉन्सोनंट साऊंड. फक्त कॉन्सोनंट म्हटलेलं नाहीये त्या ठिकाणी, साऊंड हा शब्द महत्वाचा आहे. बघूया आपण एक्झाम्पल. पहा, दिस इज अ डॉक्टर. या ठिकाणी डॉक्टर हे कसं आहे? सिंग्युलर काउंटेबल नाउन. सिंग्युलर आहे, एकवचनी आहे आणि काउंटेबल आहे. वन डॉक्टर, 2 डॉक्टर्स, 3 डॉक्टर्स असं आपण नंबरने काउंट करू शकतो, म्हणून याला सिंग्युलर काउंटेबल नाउन्स म्हणायचं. आणि ए डी, या ठिकाणी डी हायलाइट केलंय. दिस इज अ कॉन्सोनंट. डी कॉन्सोनंट आहे आणि त्याचा उच्चार सुद्धा ड ने सुरू होतो, बरोबर आहे? म्हणजे या शब्दाचा उच्चार, डॉक्टरचा उच्चार ड या कॉन्सोनंट साऊंडने तयार होतो, सुरू होतो, म्हणून ए वापरला. या ठिकाणी पहा, आय सॉ अ टायगर. या ठिकाणी टायगर हे सिंग्युलर काउंटेबल नाउन आहे. टायगर सुद्धा आपण मोजू शकतो. आणि टी, टायगर, ट हा काय आहे? त्याचा कॉन्सोनंट साऊंड आहे सुरुवातीचा, म्हणून ए वापरलेला आहे. आता बघा, आपण हे लेटर काय आहे? टी, पण उच्चार करताना आपण कसा करतोय त्याचा? ट. म्हणजे टी हे लेटर आहे आणि ट हे काय आहे? हा त्याचा साऊंड आहे, म्हणून टी हा शब्द कॉन्सोनंट साऊंड आहे आणि कॉन्सोनंट आहे आणि ट हा त्याचा कॉन्सोनंट साऊंड आहे, म्हणून ए या ठिकाणी आर्टिकल वापरलेला आहे. पुढे बघूया, आर्टिकल अँड इज युज्ड. आता अँड कधी वापरायचं ते बघूया. बिफोर अ वर्ड बिगिनिंग विथ अ वावल साऊंड. आपण बघितलं ए ई आय ओ यू हे वावल्स आहेत. ओके, पण याचे सुद्धा साऊंड प्रत्येक शब्दामध्ये वेगवेगळे असू शकतात. मात्र समजण्यासाठी जास्त सोपं करायचं असेल तर एवढं लक्षात ठेवा की ए ई आय ओ यू हे जर लेटर्स, हे वावल्स सुरुवातीला येत असतील तर त्या नाउनच्या अगोदर अँड वापरावं लागतं. त्याला काही अपवाद आहेत, काही एक्सेप्शन्स आहेत, ते पुढे आपण दिलेलेच आहेत. तर बघूया, दिस इज अन अम्ब्रेला. हा, इथे यू हे वावल आहे, मात्र त्याचा उच्चार कसा केलाय आपण? अ, अम्ब्रेला. पण अ हा सुद्धा वावल साऊंड आहे, वावल आहे, आणि तो वावल साऊंड असल्यामुळे आपण अन अम्ब्रेला असं आपण म्हणू शकतो, किंवा हे अँड त्याच्या समोर आपण लिहू शकतो. आणि अम्ब्रेला हे सिंग्युलर काउंटेबल नाउन आहे. त्यानंतर आय एज अन ऑरेंज. या ठिकाणी ओ हा वावल आहे आणि त्याचा उच्चार सुद्धा, वावल साऊंड सुद्धा ओच आहे, ऑरेंज, म्हणून त्याच्या अगोदर अन वापरलेला आहे आणि हे सिंग्युलर काउंटेबल नाउन आहे. पुढे बघूया, सम एक्सेप्शन्स. हे अपवाद अभ्यासणं खूप महत्वाचं असतं, कारण आपण फक्त रूल्स डोक्यामध्ये ठेवतो, पण प्रत्येक रूलला अपवाद हा असतोच असतो. म्हणून काही वेळेला आपण फक्त सुरुवातीच्या लेटर वरून जर ए किंवा अँड वापरायचं ठरवलं तर ते कधी कधी आपलं चुकू शकतं. केव्हा चुकू शकतं हे आपण बघूया. सम वर्ड्स बिगिन विथ कॉन्सोनंट्स बट दोज कॉन्सोनंट आर नॉट प्रोनाउन्स्ड. here are some examples. मग तिथे काय वापरायचं? अँड वापरायचं. पहा, पहिलं एक्झाम्पल आहे अवर. आता इथे सुरुवातीला आहे एच, हा आहे कॉन्सोनंट, म्हणजे ए ई आय ओ यू याच्या व्यतिरिक्त हा आहे एच, बरोबर. पण याचा उच्चार आपण केलेला करत नाही, आपण हवर असं म्हणत नाही, आपण म्हणतो अवर. ओके, म्हणजे हा एच जरी कॉन्सोनंट असला तिथे तर त्याचा उच्चार केलेला नाही, कॉन्सोनंट साऊंड त्या ठिकाणी आलेला नाही. अवर असं म्हणजे अ
हा वावल आहे, वावल साऊंड तिथे आल्यामुळं आपण अँड त्या ठिकाणी वापरतो. अँड अवर. त्याचप्रमाणे ऑनेस्ट या ठिकाणी सुद्धा ऑनेस्ट ओ हा वावल साऊंड सुरुवातीला येतो. एच चा उच्चार आपण करत नाही, हा जरी कॉन्सोनंट असला तरी, म्हणून अँड ऑनेस्ट. म्हणजे रूल्स हे जसे लक्षात ठेवायचे असतात त्या रूल्सला असणारे अपवाद सुद्धा लक्षात ठेवायचे असतात. पुढे बघा, आर्टिकल ए इज यूज. आता ए कधी वापरायचा हा याचा रूल वेगळा आहे, मात्र त्याचे काही अपवाद आहेत ते आपण बघूया. Some words begin with vowels, but those words begin with a consonant sound. Here A is used before. आता इथे एक्झाम्पल बघूया आपल्याला, म्हणजे व्यवस्थित कळेल. युनिव्हर्सिटी या ठिकाणी यू हा आहे वावल साऊंड, सॉरी हा वावल आहे. यू AEIOU यातला यू हा काय आहे, वावल साऊंड आहे. मात्र हा शब्द काय आहे, युनिव्हर्सिटी, याचा उच्चार आपण कसा करतो, युनिव्हर्सिटी. म्हणजे जरी यू असला समोर त्या ठिकाणी तरी त्याचा साऊंड कोणता आहे, यू. कोणता आहे, यू. वाय या कॉन्सोनंटने या वावलचा आपण उच्चार सुरू केलेला आहे या ठिकाणी, यू. युनिव्हर्सिटी. म्हणजे वाय हा वावल साऊंड सुरुवातीला आल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला अ वापरावं लागतं. तिथे आपण ॲन वापरू शकत नाही. ॲन युनिव्हर्सिटी असं येत नाही, कारण यू य या कॉन्सोनंट साऊंडने या शब्दाची सुरुवात झालेली आहे. पुढचा एक सामान्य शब्द आहे युनियन. या ठिकाणी सुद्धा यू य हा कॉन्सोनंट साऊंड सुरुवातीला येतो, म्हणून जरी यू हे वावल आलं असलं तरी त्याच्या समोर ॲन वापरता येत नाही, त्याच्यासमोर आपल्याला ए हे आर्टिकल वापरावं लागतं. आता पुढे महत्वाचं आहे हे आर्टिकल, जसे ए आणि ॲन महत्वाचे आहेत तसं द हे आर्टिकल सुद्धा महत्वाचं आहे. कारण बऱ्याच ठिकाणी आपल्याला ज्या वेळेला एसे लिहायचा असतो, ज्या वेळेला आपण बोलतो एखाद्या शब्दावरती आपल्याला जोर द्यायचा असतो, आपण डिग्रीज पाहिलेल्या आहेत. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये द चा वापर फार महत्वाचा असतो. तर या आर्टिकल बद्दल आपण अधिक माहिती घेऊया. दिस इज डिफायनाइट आर्टिकल. हे कसं आर्टिकल आहे, डिफायनाइट. जसं ए अँड ॲन, ए ऑर ॲन हे इनडिफायनाइट आर्टिकल्स आहेत, तसं हे डिफायनाइट आर्टिकल आहे, म्हणजे त्याच्या अगदी विरुद्ध. द इज कॉल्ड द डिफायनाइट आर्टिकल as it points out some particular person, thing or place. ए आणि ॲन हे तुम्हाला चांगलं समजलं असेल तर द तुम्हाला पटकन समजेल. ए आणि ॲन हे आपण कुठल्याही विशिष्ट व्यक्ती, वस्तू किंवा प्राण्याबद्दल वापरत नाही, मात्र द हे त्याच्या उलट आहे. विशिष्ट वस्तू, व्यक्ती किंवा जागा, प्राणी यांच्यासाठी द हे पर्टिक्युलर वापरलं जातं, म्हणून त्याला डिफायनाइट आर्टिकल असं म्हणतात. डिफायनाइट म्हणजे विशिष्ट. उदाहरणार्थ, द सन गिव्स अस हीट अँड लाईट, या ठिकाणी द वापरलाय. आता सनच्या पुढे द का वापरायचा, हे आपण याचे प्रकार आहेत, केव्हा केव्हा वापरायचं त्याच्यामध्ये आपण बघूया. तरी इथे सांगतो की देर इज ओनली वन सन. सन म्हटलं की एकच सन आपल्या डोळ्यासमोर येते, विशिष्ट आहे, पर्टिक्युलर आहे, म्हणून द. द बुक यू वॉन्ट इज आउट ऑफ स्टॉक. या ठिकाणी पहा, बुक खरं तर सिंग्युलर काउंटेबल नाउन आहे. बी हा कॉन्सोनंट साऊंड आहे. बुकची सुरुवात ब या कॉन्सोनंट साऊंडने होते. मग इथं अ का नाही वापरायचा, का बरं नाही वापरायचा ते सांगतो. द बुक यू वॉन्ट इज आउट ऑफ स्टॉक. तुला जे पुस्तक पाहिजे होतं ते आता स्टॉक मध्ये नाही, संपलेलं आहे. म्हणजे पर्टिक्युलर बुक बद्दल बोलताय ना तुम्ही, की तुम्ही समजा इंग्रजीचं पुस्तक सांगितलं होतं ते आता नाही. विच बुक, द वन यू आर आस्किंग फॉर. कोणतं पुस्तक नाहीये, तुला जे हवं होतं ते. याचा अर्थ ते विशिष्ट आहे, पर्टिक्युलर आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी द वापरलेला आहे. आता काही रूल्स आहेत डिफायनाइट आर्टिकल किंवा द कधी वापरायचे ते आपण पाहूया डिटेल्स. रूल नंबर 1, the definite article is used before singular countable nouns, plural countable nouns and uncountable nouns. पहा, आपण ए आणि ॲन वापरलं, कधी वापरलं, फक्त सिंग्युलर काउंटेबल नाउन्सच्या अगोदर वापरलं. म्हणजे अ डॉक्टर, अ डॉक्टर्स असं तुम्ही म्हणू शकत नाही. अ रिव्हर, अ रिव्हर्स असं म्हणू शकत नाही. मात्र द
तुम्ही सिंग्युलर काउंटेबल नाउन्सच्या अगोदर वापरू शकता, प्लुरल काउंटेबल नाउन्सच्या अगोदर वापरू शकता किंवा अनकाउंटेबल नाउन्सच्या अगोदर सुद्धा वापरू शकता. पहा इथे मग आपल्याला नाउन्स परत परत येत आहेत. म्हणजे तुम्हाला जर नाउन्स पार्ट 1 पार्ट 2 चांगल्या प्रकारे समजला असेल तर तुम्हाला हा भाग अतिशय चांगल्या प्रकारे समजेल. म्हणून तुम्ही ते अगोदर अभ्यास करा. त्याचा अभ्यास झालेला असेल तरच या पाठाकडे, या व्हिडिओकडे या. एक्झाम्पल बघूया. ही वॉज द मॅन हू अराइव्ड लेट. ही वॉज द मॅन हू अराइव्ड लेट. या ठिकाणी मॅन हे सिंग्युलर काउंटेबल नाउन आहे. आता आपण रूल नंबर 1 बघतोय. सिंग्युलर काउंटेबल, प्लुरल काउंटेबल आणि अनकाउंटेबल. या ठिकाणी सुद्धा द मॅन, कोणता माणूस, हू अराइव्ड लेट, पर्टिक्युलर म्हणून द वापरला. द बुक्स विच आर इन लायब्ररी आर व्हेरी युजफुल. या ठिकाणी सुद्धा द बुक्स, बुक्स हे प्लुरल आहे आणि पर्टिक्युलर आहे. विच बुक्स, दोज विच आर इन द लायब्ररी, म्हणून इथे आपण द वापरलाय. तर प्लुरल नाउन्सच्या अगोदर सुद्धा आपण द वापरू शकतो. द एअर इज इम्पॉर्टंट फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स. या ठिकाणी बींग्स, या ठिकाणी एअर हे काय आहे, अनकाउंटेबल नाउन आहे, मात्र पर्टिक्युलर आहे. एअर ही एकच वस्तू आहे. ते कसं हे आपण पुढे बघणारच आहोत. पण सिंग्युलर काउंटेबल नाउन, प्लुरल काउंटेबल नाउन आणि अनकाउंटेबल नाउन या सगळ्याच्या अगोदर आपण द वापरू शकतो. Rule number 2. The definite article is used when we talk about a particular person, thing or to point out particular person or thing. म्हणजे एकतर आपण एका विशिष्ट व्यक्ती किंवा वस्तूबद्दल बोलत असताना किंवा त्याचा उल्लेख करण्यासाठी, विशिष्ट व्यक्ती किंवा वस्तूचा उल्लेख करण्यासाठी आपण द वापरतो. पहा, लेट्स गो टू द पार्क. लेट्स गो टू द पार्क. ऍक्च्युली पार्क हे सिंग्युलर काउंटेबल नाउन आहे. इथे अ सुद्धा आपण वापरू शकतो, पण या ठिकाणी द वापरलाय का? द पार्क इन अवर टाउन, म्हणजे जो माणूस बोलतोय हे त्या माणसाला विशिष्ट पार्क बद्दल बोलायचं. लेट्स गो टू द पार्क. कोणतं पार्क? द पार्क इन अवर टाउन. जर गावामध्ये एकच पार्क असेल तर आपण म्हणू शकतो लेट्स गो टू द पार्क, कारण दुसरं कोणतं पार्क नाहीच आहे गावामध्ये किंवा शहरामध्ये, तर ते पार्क पर्टिक्युलर आहे, विशिष्ट आहे, म्हणून द. वन बॉय फॉट विथ मी, नेक्स्ट डे द बॉय वॉज कॉट. इथे पण द बॉय म्हणलेलं आहे. कोणता बॉय? वन विच फॉट विथ मी येस्टरडे. म्हणजे तुम्ही सांगताय की काल माझ्या बरोबर एकाने भांडण केलं मुलाने आणि त्या मुलाला दुसऱ्या दिवशी पकडलं गेलं. म्हणजे हा बॉय जो आहे हा पर्टिक्युलर आहे. विच बॉय? द बॉय हू फॉट विथ मी येस्टरडे, म्हणून या ठिकाणी द वापरलेला आहे. पुढे रूल नंबर 3. The definite article is used when a singular noun is meant to represent a whole class or group. म्हणजे जेव्हा एखादं सिंग्युलर नाउन हे त्या पूर्ण क्लाससाठी वापरावं लागतं त्यावेळेला द वापरतात. उदाहरणार्थ, द डॉग इज अ फ्रेंड ऑफ मॅन. या ठिकाणी अ डॉग जर म्हटलं असतं तर एकच डॉग बद्दल आपण बोलतोय असं त्याचा अर्थ झाला असता. म्हणजे हा कुत्रा माणसाचा मित्र आहे. मात्र इथे काय म्हटलंय? द डॉग, कुत्रा हा माणसाचा मित्र आहे. मग कोणता कुत्रा? एकच कुत्रा का? नाही, ऑल डॉग्स इन द वर्ल्ड. सगळे कुत्रे माणसांचे मित्र आहेत, म्हणजे माणसाळलेले असतात. तर इथे द डॉग समोर वापरले कारण पर्टिक्युलर डॉग बद्दल आपण बोलत नाही. वी आर टॉकिंग अबाउट द होल क्लास और ग्रुप ऑफ डॉग्स. पुढे, द रोज इज किंग ऑफ फ्लॉवर्स. या ठिकाणी द रोज कोणाला म्हटलंय? ऑल रोजेस, सगळ्या रोजेस साठी रोज हा शब्द वापरलेला आहे, म्हणून त्याच्या अगोदर आपण द वापरलं. आता या ठिकाणी इम्पॉर्टंट एक एक्सेप्शन आहे, अपवाद आहे, की टू नाउन्स मॅन अँड वुमन कॅन बी युज्ड इन जनरल सेन्स विदाउट इदर आर्टिकल्स. म्हणजे आता इथे मॅन इज द ओनली एनिमल दॅट कॅन स्पीक. माणूस हा एकमेव प्राणी आहे जो बोलू शकतो, पण इथे द मॅन घेण्याची गरज नसते. दोनच एक्सेप्शन्स आहेत, मॅन आणि वुमन, की ज्यांचा वापर करत असताना, ज्यांचा वापर जनरल सेन्स मध्ये करत असताना कोणतेही आर्टिकल वापरण्याची गरज नसते. द मॅन असं वापरण्याची गरज नसते. ओके, पुढचा रूल पाहणार आहोत आपण आर्टिकल, डिफाइन्ड आर्टिकल संदर्भातला रूल नंबर 4.
The definite article is used before some proper nouns. काही प्रॉपर नाउन्सच्या अगोदर द हे आर्टिकल वापरलं जातं. उदाहरणार्थ ओशियन्स, कॅनल्स, माउंटन रेंजेस हे दीज आर सम कॉमन नाउन्स. आता कॉमन नाउन्स, प्रॉपर नाउन्स हा भाग आपण बघितलेला आहे. तर हे कॉमन नाउन्स आहेत, मात्र काही स्पेसिफिक प्रॉपर नाउन्स आहेत त्याच्या अगोदर आपण द वापरू शकतो. द पॅसिफिक ओशियन म्हणजे जगामध्ये एकमेव असतात असे. द पॅसिफिक ओशियन एकच आहे जगात. द सुएझ कॅनल, द हिमालयाज म्हणजे जगामध्ये ज्या गोष्टी एकमेव आहेत त्यांच्या समोर आपण त्या प्रॉपर नाउन्स समोर आपण वापरू शकतो. रूल नंबर 5. द डिफाइनट आर्टिकल इज युज्ड बिफोर नेम्स ऑफ सर्टन बुक्स. काही विशिष्ट पुस्तकांच्या नावांच्या अगोदर द हे आर्टिकल वापरलं जातं. उदाहरणार्थ द रामायणा, द वेदास, द पुराणास. रूल नंबर 6. The definite article is used before names of things unique of their kind. मागे सांगितल्याप्रमाणे जे वस्तू ज्या जागा ह्या युनिक असतात, त्यांच्यासारखे एकमेव असतात, तेच त्यांच्यासाठी सुद्धा आपण द हे आर्टिकल वापरतो. द ओशियन, द सन, द अर्थ एक्सेट्रा, द मून ऑल्सो. त्यानंतर रूल नंबर 7. The definite article is used with superlatives. सुपरलेटिव्ह डिग्री आपण पाहिलेली आहे. तर सुपरलेटिव्ह फॉर्म ऑफ ऍडजेक्टिव्हच्या अगोदर द हे आर्टिकल आलंच पाहिजे, नाहीतर तुमची डिग्री चुकते. सना इज द टॉलेस्ट गर्ल इन द क्लास. माय मदर बेक्स द बेस्ट केक. तर बेस्ट, टॉलेस्ट ह्या काय आहेत? सुपरलेटिव्ह डिग्री आहे. दीज आर सुपरलेटिव्ह फॉर्म्स ऑफ adjective. So before superlative form of an adjective, the is always used. Rule number 8. The definite article is used with ordinals. What are ordinals? आपण नंबर्स आपल्याला माहिती आहे 1, 2, 3, 4, पण त्याचे ऑर्डिनल्स काय असतात म्हणजे त्याच्या क्रमांक काय असतात. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या रांगेमध्ये पहिल्या नंबरला थांबलाय, तुम्ही नंबर 1 आहात तिथं त्या ठिकाणी, मग तुम्ही कसं म्हणता? आय एम द फर्स्ट. म्हणजे फर्स्ट इज ऑर्डिनल ऑफ 1, सेकंड इज ऑर्डिनल ऑफ 2, थर्ड इज ऑर्डिनल ऑफ 3. तर हे जे काही ऑर्डिनल नंबर्स असतात, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 11th, 12th, 100th, याच्या अगोदर आपल्याला द हे डिफाइनड आर्टिकल वापरावं लागतं. शी वॉज द फर्स्ट वन टू स्टँड. आय रिमेंबर द 5th क्वेश्चन व्हेरी वेल. Rule number 9, which is the last rule. शेवटचा रूल आहे हा. The definite article is used before musical instruments. आपण बऱ्याच वेळेला एसे लिहितो किंवा बोलतो म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स बद्दल, तर त्या कॉन्व्हर्सेशन मध्ये आपल्याला ते वापरावं लागतं. नेहमी लक्षात ठेवायचं, कुठलंही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असेल तर त्या अगोदर द हे डिफाइनड आर्टिकल वापरले गेले पाहिजे. ठीक आहे. तर डिटेलमध्ये आपण ए अँड द हे तीनही आर्टिकल्स पाहिलेले आहेत. तर चांगल्या प्रकारे याचा अभ्यास करा, कारण हा बेस आहे. तुमच्या ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स जर तुम्हाला टाळायचे असतील तर ए अँड द तुम्ही परफेक्ट करायला पाहिजे, आणि म्हणूनच मराठीमधून मी ह्याचे एक्सप्लेनेशन केलेलं आहे. सगळ्यांनी चांगला अभ्यास करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. स्टे होम, स्टे सेफ.